नमस्कार मित्रांनो, मी आता सचिन आखाडे नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संशोधकाकडे आहे. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावं, शेतकऱ्यांनी श्रीमंत व्हावं आणि गरिबीच्या आणि दरिद्रीच्या चक्रामधून बाहेर पडावं, यासाठी कशा प्रकारची इस्रायल जर्मनीमध्ये शेती केली जाते त्याचं एक रोल मॉडेल त्यांनी उभं केलेलं आहे. ती सगळी माहिती आपल्याला ते सांगतील. सांगा. हा, नमस्ते मित्रांनो. आपली जी देशी गाय आहे त्या शेणापासून आपण डायरेक्ट बायो फर्टिलायझर बनवण्यासाठी इस्रायल वरनं एक बायो फर्टिलायझर डायजेस्टर किट आणलेलं आहे. तर जेवढं शेणामधनं फायदा आहे तेवढा दुधामधनं पण नाही. जेवढं तुम्हाला शेण निघेल ते शेण 1:3 प्रपोर्शन मध्ये पाण्यात मिक्स करून ह्या इस्रायलच्या डायजेस्टर मध्ये टाकल्यानंतर ह्याचं डिझाईन एवढं परफेक्ट आहे आणि एकदम सिंपल आहे. त्याच्यामध्ये 70 पूर्वी जे लागायचं खड्डा खोदा, सिमेंट आणा, एवढा मोठा म्हणजे मोठा खड्डा करा, मग त्यात एवढं टाका आणि मगच गॅस बनणार. हे तर एकदम सोपं तुम्ही करून दिलेलं आहे. एकदम कॉम्पॅक्ट आहे. ते इस्रायल वाल्यांनी डिझाईन करून दिलेलं आहे. मिलिटरी ग्रेडचा कपडा आहे. हा 25 वर्ष डेझर्ट मध्ये चेक केलेला आहे. त्याच्यामुळे याचा काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे ऊन वारा पाऊस काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. आणि 70 डिग्री पर्यंत तापून मग ह्याच्यामध्ये देशी गाईचे जे कल्चर आहेत त्याचं नॅनो बायो टेक्नॉलॉजिकल खत मिळतंय लिक्विड फॉर्म मध्ये. मग ते लिक्विड फॉर्म मधनं 50 लिटर जर 1 एकरला टाकलं तरी उत्पादन चांगलं होतंय. आणि खालचे जे मायक्रो क्लायमेट आहे आणि जेवढं पावसामुळे जे आज जे प्रॉब्लेम्स आहेत की पाऊस पडल्यानंतर जमिनीत पाणी जिरत नाही, केमिकल टाकायची गरज नाही, तर जिओ लॉंगिटा नावाचा गांडूळ ह्याच्यातनं तयार होतो. आणि आपली शेती आहे ना 100% नॅचरली ऑर्गॅनिक होती. फक्त त्याच्यासाठी जे पाणी आहे ते पाणी आपल्याला कंडिशनाइज वॉटर मधनं वापरलं तरी एकदम अतिउत्तम फायदा मिळतो. अख्खी शेती ऑर्गॅनिक फार्मिंग होती. 1 रुपया बाहेरनं खर्च टाकायची गरज नाही. परफेक्टली काम होऊन जाते. आणि ह्याच्या जोडीला आपल्या पृथ्वीराज ॲग्रोनी ॲलोबेज रिसर्च संशोधन पण केलेलं आहे. तर ते एक ऍड केलं की जिओ लॉंगिटा नावाचा एक विशिष्ट गांडूळ येतो, तो 25 फुटापर्यंत काम करतो. आणि त्याच्यामुळं जे आता शासनासमोर जे मोठं संकट आहे की मागच्या वर्षी शासनाचे 50,000 कोटी महाराष्ट्र शासनाचे गेलेले आहेत. कारण अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी जिरत नाही. ते पाणी सगळं ओढ्याला वाहतं, ओढ्यातनं नदीला, नदीतनं समुद्राला. ही सगळी वेस्टेज ऑफ नॅचरल रिसोर्स आहे. तर त्याचं उत्तर आपल्याकडे पृथ्वीराज ॲग्रो या कंपनीकडे आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी हे माझी तर अशी रिक्वेस्ट राहील की मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला हे गिफ्ट म्हणून द्यावं. कितीला कॉस्टिंग पडते ह्याची काही नॉमिनल कॉस्ट आहे. ते इस्रायलच्या कंपनीची बल्क क्वांटिटीत घेतलं एकदम चिप मध्ये मिळेल. आता कितीला भेटतं? 65,000 रुपीजला मी 65,000 रुपीजला आणलंय. तुम्हाला तुमची शेती जर खतमुक्त, रसायनमुक्त, औषधमुक्त, फवारणी मुक्त करायची असेल तर तुमच्या शेतातली असलेली अशी जी गाई गुरं आहेत त्या गाई गुरांचा आपल्याला असं वाटतं की गाई गुरं म्हणजे फक्त दूध. तसं नाही. दुधापेक्षा जास्त शेतीसाठी उपयोग हा त्या शेणाचा आहे. आणि त्या शेणखतापासून जे काय बनवायचं ते कसं बनवायचं हे सचिन आखाडे आपल्याला सांगतील. त्यांनी जर्मनीमध्ये शिक्षण घेतलंय, इस्रायलचं त्यांच्याकडे नॉलेज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी जर यांचा हा सल्ला ऐकला तर बऱ्यापैकी मला वाटतं कुठल्याच शेतकऱ्याला खत विकत घ्यावं लागणार नाही, औषध विकत घ्यावं लागणार नाही, फवारणी करावं लागणार नाही. आणि त्याचा आज जो काही आजबट्ट्याचा व्यवसाय चाललाय म्हणजे जो पेरतोय त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न येते. म्हणजे जर त्याचा खर्च पकडला आणि याचं उत्पन्न पकडलं तर कायम तोट्यातच शेतकरी. बरोबर. कारण गुरं संपली, शेण संपलं आणि मग त्यातलं मेन पण संपलं. बरोबर. मेन कारण ते आज पैसा का मिळत नाही, कारण खतांचा आणि बियाण्याचा खर्च एवढा आहे की आलेल्या उत्पन्नातून ते मायनस केलं तर शिल्लक काही राहत नाही. त्यामुळे गाई गुरांचं हे शेण आणि ह्या शेणापासूनच ह्यांनी जे बनवलंय वर्मी कल्चर बनवतात, बाकी काय काय असेल ते. कुठला जो गांडूळ तुम्ही म्हणले? जिओ लॉंगिटा. जिओ लॉंगिटा गांडूळ आपल्या शेतातून गायब झाल्यामुळे सगळ्यांना गांडूळ व्हायची वेळ आलेली आहे. कोणाला शेती परवडणारी राहिलेली नाही. त्यामुळे जिओ लॉंगिटा गांडूळ वाचवा आणि शेतकऱ्याला जगवा. जेवढा तो गांडूळ आपल्याला शेतात सापडल, जेवढा तो आपण तयार करू तेवढाच नफा आपल्याला सापडल. गांडूळ गायब, शेती गायब. मित्र आहे आपला. गांडूळ हा आपला मित्र आहे. म्हणजे आपण उंदराला मित्र म्हणलं, सापाला मित्र म्हणलं, गाईला मित्र म्हणलं, बैलाला मित्र म्हणलं, ह्याच्यापेक्षा मूर्ती लहान कीर्ती महान. तुमच्या शेतीमध्ये खाली 20-22 फूट जाऊन चहा पावडर कशी सुटसुटी असते एवढा भुसभुशीत जमीन करून पुरापासून तुम्हाला वाचवतंय. पीक तुमचं वाचवतंय, पिकाला 4 पट जोम देतंय. कुठलंही त्याला पेस्टिसाइड काय लागत नाही. नैसर्गिकपणे ते जगतंय. कुठल्याही प्रकारचं म्हणजे ते कोणावर अवलंबून राहत नाहीये. लक्षात घ्या. म्हणून शेतातले गांडूळ फी घेत नाही, खोटं बोलत नाही, काय नाही. जे आहे ते खाली जातंय, वर येतंय आणि छानपैकी शेतकऱ्याला वर आणतंय. त्यामुळे गांडूळ वाचवा, शेतकरी जगवा. ज्यांना कोणाला
हे सगळं समजून घ्यायचं आणि शेती फायद्याची करायची. त्यांनी नक्कीच या शास्त्रज्ञाच्या ज्ञानाचा अभ्यासाचा उपयोग करावा आणि सचिन आकडे यांना संपर्क करावा. धन्यवाद.